केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कोर्सचं प्रशिक्षण मिळावं म्हणून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही योजना सुरू केली आहे. कौशल्य विकास या संकल्पनेचा लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयात ही केंद्र स्थापन केली आहेत. महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीनं प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर ही केंद्र काम करणार आहेत. या केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 3 महिन्यांचं हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणं आणि स्वावलंबी बनवणं हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. या केंद्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. यामध्ये कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर, डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे, डॉक्टर डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाइड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी गगनबावडा, डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे अशा 7 महाविद्यालयांचा समावेश होता. डी.वाय. पाटील ग्रुपमधील विविध महाविद्यालयांमध्ये झालेल्या कौशल्य विकास केंद्रांच्या या उद्घाटन समारंभाला डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन, प्रभारी कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले, डॉक्टर जे. खोत, कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर एस.आर. पावसकर, डॉक्टर अभिजित माने, प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, प्राचार्य रुधीर बारदेसकर, निवास पाटील, डॉक्टर एल.व्ही. मालदे, कौशल्य विकास विभागाचे समन्वयक राजन डांगरे, विराज पसारे, योगेश चौगुले, अजय बंगडे, अक्षय शिंदे, डॉक्टर संग्राम पाटील, गणपती धुमाळ यांच्यासह विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.